नमस्कार, मी शैलजा जोगल. हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर नेहमीच आपण आरोग्यविषयक चर्चा या कार्यक्रमात करत असतो आणि आजही आपण सध्या ज्या विषयाची सर्वत्र चर्चा आहे अशा कोविडवरती बोलणार आहोत. सोबतच न्यूमरोलॉजिकल डिसऑर्डर या विषयाची माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्याला याच विषयावरती मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर मेघा धामणे. डॉक्टर मेघा यांचं मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. स्वागत आहे आपलं. तर डॉक्टर मेघा यांची ओळख सांगायची झाल्यास त्या जून 2018 पासून LH हिरानंदानी रुग्णालयात पूर्णवेळ न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि MD मेडिसिन त्यांनी केलंय आणि यानंतर 2008 मध्ये अमेरिकेच्या बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन ह्यूस्टन टेक्सासमधून न्यूरोलॉजीचं उच्च शिक्षण त्यांनी घेतलंय. त्यांना बेस्ट टीचिंग अवॉर्ड सुद्धा मिळालेला. तर न्यूरोलॉजी नंतर जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं नामांकित क्विलंट या क्लिनिकमधून न्यूमरोलॉजिकलची फेलोशिप त्यांनी 2017 मध्ये केली आहे. तर सिंगापूरमधल्या नॅशनल न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काही वर्ष काम सुद्धा केलंय. नस आणि स्नायूंच्या वेगवेगळ्या केसेस त्या सहजपणे अगदी हाताळतात. तर नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांनी अनेक प्रेझेंटेशन सुद्धा केली आहेत आणि या रिसर्चमध्ये त्या ॲक्टिव्ह असून त्यांनी काही पेपर आणि बुक चॅप्टर्स पण लिहिले आहेत. तर कोरोना आणि GBS या विषयावरती त्यांनी अलीकडेच लिखाण केलंय, ज्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जावरती खूप कौतुक झालंय. आणि आता आपण डॉक्टर मेघा यांच्यासोबतच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर मेघा, खरं तर तुम्ही न्यूरोलॉजिस्ट आहात आणि कोविड याच्याशी तुमचा नक्की संबंध कसा आला? या गुड क्वेश्चन. सुरुवात करायची तर उदाहरण देते की आता जस्ट ZTVमध्ये मी इथे तुमच्यावर बसलेली आहे. मेकअप रूममध्ये जो आर्टिस्ट आहे तो मला विचारलं त्याने की मॅडम तुमचा विषय काय आहे आजचा, आणि कोविड आणि न्यूरोलॉजी ह्याच्यावर मी बोलते. त्याला म्हटलं मी कोविड म्हणजे मला समजतं आहे, पण न्यूरोलॉजी आणि कोविड हे काय माझ्या डोक्यात शिरत नाही, विषय अवघड आहे. सो प्रश्न बरोबर आहे की आम्ही पण जेव्हा फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करत होतो, ओके, सुरुवातीच्या काळात मार्च एप्रिलमध्ये फीवर OPD कोविड वॉर्डमध्ये आम्ही सर्दी, खोकला, ताप, ॲनॉस्मिया म्हणजे वास येत नाही असेच सिम्पटम्स पहिले कोविडचे बघत होतो. नंतर काय झालं, नंतरच्या काळामध्ये कार्डिओलॉजिस्टनी एक यंग हार्ट अटॅकची केस बघितली आणि त्याला अँजिओप्लास्टी केली. चर्चा सुरू झाली की अरे यंग पेशंट आहे, त्याला हार्ट अटॅक कसा काय आला. आता मी न्यूरोलॉजिस्ट आहे आणि मी हार्ट अटॅकचे बोलते, कारण काही दिवसानंतर आम्ही पण यंग स्ट्रोक्स बघायला लागलो. ओके, सो असं आमच्या लक्षात आलं की 1 पेशंट, 2 पेशंट, 3 पेशंट असे बरेच पेशंट्स यायला लागले यंग स्ट्रोक्स. आणि ह्या पेशंट्सला स्ट्रोक्सचा काहीच रिस्क फॅक्टर नव्हता, जसं काही हार्ट हायपरटेन्शन, डायबिटीज, वृद्धपणा, हे जे रिस्क फॅक्टर्स असतात स्ट्रोक्सचे या पेशंट्सला काहीच नव्हतात. म्हणजे 20ले पेशंट्स, 30 इयर्सचे पेशंट्स आर कमिंग विथ पॅरालिसिस. स्ट्रोक म्हणजे काय, तर आपण ज्याला मराठीत म्हणतो की पॅरालिसिसचा अटॅक आला होता, करेक्ट. सो असंही बघायला लागलं. मग आम्ही पण शिकत होतो, हा डिझीज आमच्याकरता पण नवीन होता, करेक्ट. सो माझे जे कलिग्स US मधले जे होते स्ट्रोक स्पेशलिस्ट, पुन्हा बाकीच्या हॉस्पिटल्सचे न्यूरोलॉजिस्ट, महाराष्ट्रातले इतर काही डॉक्टर्स, सगळे व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही चर्चा करायचो, अरे आमच्याकडे आज स्ट्रोक पेशंट आला, तुमच्याकडे आला का, तर कोविडमुळे असू शकेल का, हा प्रश्न उद्भवत गेला आणि असं आम्ही पण शिकत गेलो. असा माझा कोविडचा आणि न्यूरोलॉजीचा संबंध येऊ लागला. पण हे जे स्ट्रोक्स आहेत जे तुम्ही इतर देशातल्या तुमच्या डॉक्टर फ्रेंड सोबत बोलत होतात किंवा शेअर करत होतात, तर हे पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा वेगळ्या देशांमध्ये पण दिसत होते का? हां, सो त्यांच्याकडे पण हेच स्ट्रोक्स दिसत होते. अच्छा. स्ट्रोक्स बरोबर बाकी पण काही डिझीजेस दिसत होते, पण स्ट्रोक वॉज द कॉमनेस्ट डिझीज जो आम्ही सगळेच जण ह्याच्यामध्ये बघत होतो. आता सुरुवातीच्या काळात काय, लॉकडाऊनमुळे सगळेजण हेल्दी लाईफस्टाईल करत होते. पेशंट्स एकतर हॉस्पिटलमध्ये यायलाच घाबरत होते, त्याच्यामुळे आम्ही बघतच नव्हतो हे केसेस. पण जसं जसं लॉकडाऊन ईज व्हायला लागलं तसं तसं पेशंट्स यायला लागले आणि वी वर सीइंग दीज यंग पेशंट्स विथ स्ट्रोक्स. नक्कीच या काळामध्ये तुम्हाला बरेच खरं तर अनुभव आले असतील, चांगले वाईट अगदी दोन्हीही. एखादा असा अनुभव जो कधीही विसरता तुम्हाला येणार नाही? या सो मला आठवतं एक 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. यंग पेशंट 35 वर्षाचा माणूस होता. बरं. तो क्वारंटाईन सेंटरमधून आमच्याकडे ट्रान्सफर केला, कारण त्याला सकाळी 10 वाजल्यापासून राईट हँड आणि राईट लेग हा त्याचा हालतच नव्हता. सो इट इज कॉल्ड अ पॅरालिटिक अटॅक. ओके, आमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर वेळेवर हॉस्पिटलमध्ये आल्यामुळे
त्याला आम्ही क्लॉट बस्टर मेडिसिन जे आपण स्ट्रोक्स करता देतो ते दिलं आणि तो पेशंट बरा झाला आणि घरी पण गेला. सो ही वॉज अ कोविड सर्वायवर. लकीली त्याला लंग्समध्ये काही प्रॉब्लेम जास्त झाला नाही आणि ही वॉज अ स्ट्रोक सर्वायवर. पण अजून एक पेशंट आला होता 55-60 इयर्सचा. त्याला पण काहीच रिस्क फॅक्टर्स नव्हते. अच्छा. पण तो उशिरा हॉस्पिटलमध्ये पोचला. त्याचे सिम्पटम्स असे होते की त्याला कंप्लीट विजन लॉस झाला होता. सो जे आपण माहिती आहे आपल्याला सर्वसाधारणपणे की पॅरालिसिसचा अटॅक म्हणजे स्ट्रोक म्हणजे एका साईडला विकनेस होतो. तर काही काही पेशंट्सला ब्लाइंडनेस पण होऊ शकतो. सो सडन ऑनसेट ब्लाइंडनेस कॅन बी अ सिम्पटम ऑफ स्ट्रोक. आता त्या पेशंटला आम्ही हे मेडिसिन देऊ शकलो नाही. पण त्याची रिकव्हरी झाली, पण इट वॉज अ स्लो रिकव्हरी. म्हणजे आता 3 महिने होतील तो अजून रिकवर होतोय. सो सांगायचा मुद्दा हे की जर तुम्हाला स्ट्रोकचे सिम्पटम्स दिसले, कोविडचे सिम्पटम्स जरी नसतील तरी हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जा. बरं. ट्रीटमेंट वेळेवर मिळू शकते आणि तुम्ही लवकर बरे होऊ शकता. नक्कीच. काही जे पेशंट्स आहेत ते कोविड बरोबरच प्रेझेंट होतात. सो आता सेकंड पेशंट जो मी सांगितला त्याला पहिले कोविड झालेला, रिकवर होत होता. इवन फर्स्ट पेशंट इनफॅक्ट क्वारंटाईन सेंटरमध्ये ही वॉज एसिम्प्टमॅटिक. तो रिकवर होत होता आणि सडनली ही हॅड अ स्ट्रोक. सो असं दिसतंय. त्याच्यामुळे लोकांना हे गोष्ट माहिती असलेली जास्त इम्पॉर्टंट आहे की असे प्रेझेंटेशन्स किंवा असेही काही सिम्पटम्स आपल्याला स्ट्रोक सारख्या रूपात दिसत आहेत कोविडमध्ये. डॉक्टर, स्ट्रोक हा तर आजार पूर्वी पण होता. म्हणजे कोविड हा 2020 मध्ये भारतात आला मार्चमध्ये, पण त्यापूर्वी पण स्ट्रोक्स व्हायचे. तर कोविडमुळे जे स्ट्रोक्स होतात त्याच्यात काही वेगळेपण आहे का? येस, डेफिनेटली. सो कोविडमुळे जे स्ट्रोक्स होत आहेत, ओके, दे आर लार्ज आर्टरी स्ट्रोक्स. म्हणजे काय, आता आपण एखादं झाड बघितलं आणि त्याचे ब्रँचेस, तसंच आपले आर्टरीज आणि त्याचे ब्रँचेस असतात. सो मेन आर्टरीज, मेजर आर्टरीज जे आहेत, जे नेकमधून आपल्या वर जात आहेत, सो देर कुड बी अ ब्लॉकेज इन दीज ब्लड वेसल्स, मानेचे मोठे आर्टरीज किंवा मोठे ब्लड वेसल्स इन द ब्रेन. सो त्याच्यामुळे हे स्ट्रोक्स जे आहेत ते मेजर स्ट्रोक्स होत आहेत. अच्छा. आर्टरीज पण नाही, पण वेन्स पण ब्लॉक होऊ शकत आहेत. सो व्हीनस स्ट्रोक्स पण दिसत आहेत, ब्लीडिंग दिसते. सो असे वेगवेगळ्या टाईप्सचे स्ट्रोक्स जे आपण बघतोय विच आर सीन इन कोविड केसेस बेसिकली. अच्छा. आपण आता स्ट्रोक्स कसे येतात याबद्दल वगैरे बोललो, पण नेमकं तो येण्याआधी काय लक्षणं त्यामध्ये दिसतात याबद्दल काय सांगू शकाल का? सो लोकांना हे जाणणं महत्त्वाचं आहे की स्ट्रोक म्हणजे काय. ओके, स्ट्रोक इज अ मेडिकल इमर्जन्सी. आतापर्यंत आपल्याला कळलेलं असेल की स्ट्रोक झाला तर आपल्याला लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. सो यू हॅव टू बी फास्ट. आता बी फास्ट म्हणजे काय, इट्स अ निमोनिक. बी म्हणजे बॅलन्स, ई म्हणजे आईज, एफ इज फेस म्हणजे तुमचा अर्धा साईडचा फेस जो आहे, चेहरा जो आहे तो वाकडा होतो. ओके. ए म्हणजे आर्म, इधर आर्म किंवा लेग म्हणजे तुमचा हात किंवा पाय. एस इज स्पीच. ओके, तुम्हाला बोलायला जड जातंय, तोतरं बोलताय तुम्ही किंवा समोरचा माणूस जे सांगतोय ते लक्षातच येत नाही किंवा तुमच्याकडून तुमच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत, फॉर एक्झाम्पल. करेक्ट. आणि व्हॉट इज टी. सो बी फास्ट मधला टी इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण टी इज टाईम आणि टाईम इज ब्रेन. जे आपण बघितलं, लवकर हॉस्पिटलमध्ये गेलं की लवकर ट्रीटमेंट होऊ शकते आणि लवकर आपण बरं होऊ शकतो. सो स्ट्रोक इज अ मेडिकल इमर्जन्सी. यू हॅव टू बी फास्ट. अगदी खरं आहे का? म्हणजे स्ट्रोक आल्यानंतर जितक्या लवकर डॉक्टरांकडे जाऊ, हॉस्पिटलला पोहोचू, तेवढा लवकर माणूस रिकवर होतो. पण हा स्ट्रोक येऊ नये यासाठी काय काळजी घेतली गेली पाहिजे? जे लोक आहेत ज्यांना आता कोविड होऊन गेलाय किंवा ज्यांना असं वाटतंय का हा आजार होऊ नये, त्यांना काय सांगाल? सो जसं मी म्हटलं तसं स्ट्रोकचे काही रिस्क फॅक्टर्स असतात. जसं हार्ट अटॅक तसा हा ब्रेन अटॅक असतो. म्हणजे रक्तवाहिनी ब्लॉक होते. करेक्ट. सो वृद्ध लोकांना जास्त प्रमाणामध्ये होतं. तर ते आपण प्रिव्हेंट करू शकत नाही. एज इज नॉट इन आवर हँड्स. पण ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरची औषधं वेळच्या वेळेला घेऊन आपलं ब्लड प्रेशर 120-80च्या खाली आहे की नाही हे आपण बघितलं पाहिजे, मॉनिटर केलं पाहिजे. डायबिटीज कंट्रोल केलं पाहिजे. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा कमी केला पाहिजे. आणि इनफॅक्ट स्ट्रोकच्या कोविड पॅन्डेमिकच्या पहिल्या काळात जसं मी सांगितलं, हेल्दी लाईफस्टाईल ह्याच्यामुळे स्ट्रोक्सच कमी होते. जसं जसं आय थिंक हॉटेल्स ओपन अप झाले, पीपल स्टार्टेड इटिंग आउटसाईड, स्ट्रोकचं प्रमाण पण वाढलं. खरं.
कोविड होणं न होणं आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय आहे? मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग आणि सेफ्टी मेजर्स. सो ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोविड होऊ नये ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. कोविडमुळे स्ट्रोक झाला नाही पाहिजे ह्याच्याकरता आपले रिस्क फॅक्टर्स काय आहेत हे ओळखून त्याच्यावरती आपण वेळच्या वेळी आणि योग्य ते उपचार घेणं उपचार गरजेचं आहे. करायला पाहिजे. नक्कीच. पण ह्या कोरोनाच्या काळामध्ये काही न्यूरोलॉजिकल डिसीजेस पण समोर आलेत का? आणि ते होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा जर ते होत असतील तर ते कोणते आजार आहेत? या सो गुड क्वेश्चन की म्हणजे स्ट्रोक्स आपण बोललोय पण स्ट्रोकच्या व्यतिरिक्तही काही न्यूरोलॉजिकल डिझिजेस आम्ही बघितले. आता न्यूरोलॉजिकल डिझिजेस म्हणजे फक्त ब्रेनचेच आजार असं नाही, पण ब्रेन, स्पायनल कॉर्ड, मग नसा आणि मसल्स ह्याचे सगळे आजार आपण या स्पेक्ट्रम खाली येतात. ओके, सो ब्रेनचे काही विकार ज्याच्यामध्ये लोकांना फिट्स होतात. सो सीजर्स, पेशंट्स कॅन बी कन्फ्युज्ड. ओके, त्यांचं बिहेवियर अबनॉर्मल होऊ शकतं या ह्याच्यामध्ये. त्याला एन्सेफलायटिस होतं. जर एखाद्याचं बिहेवियर चेंज झालं, ही इज कन्फ्युज्ड, म्हणजे कळतच नाही आहे काय चाललंय, ओरिएंटेशनच नाही आहे, तर तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. आता स्नायूंचे आणि मसल्सचे आजार म्हणजे काय की तुम्हाला विकनेस होतो, पाय उचलता येत नाहीत. विकनेस म्हणजे जनरल विकनेस असं नाही, नाहीतर मग सगळेच यायला लागतील विकनेस होतोय म्हणून. तर अशा पेशंटला खाली बसलं की उठता येत नाही, पाय उचलता येत नाहीत. सो दे बिकम बेड बाउंड व्हेरी सून. अच्छा. 2 दिवसामध्येच. आणि स्ट्रोकमध्ये युजली आपल्याला वन साईडमध्ये पॅरालिसिस दिसतं. आणि नसांचे आणि मसल्सचे जे विकार आहेत त्याच्यामध्ये दोन्ही हात, ओके, दोन्ही पाय हे सडनली वीक होऊ शकतात किंवा हळूहळू प्रोग्रेशन पण होऊ शकतं. स्ट्रोक इज समथिंग दॅट हॅपन्स सडनली. तर हे सगळेच विकार आम्ही कोविडमध्ये बघत होतो. म्हणजे स्ट्रोक वॉज मोर कॉमन. अनदर कॉमन थिंग वॉज हेडेक्स. मास्क घातल्यामुळे हेल्थकेअर वर्कर्स वर कमिंग विथ हेडेक्स. करेक्ट, कारण ते मास्कमुळे सगळंच श्वास घ्यायला पण आम्हाला त्रास होत होता. PPE किटमध्ये दिवसभर घालून 8-8 तास मास्कमध्ये आम्ही काम करत होतो. सो त्याच्यामुळे लोकांचे हेडेक्स वाढत होते. स्ट्रेस वॉज इन्क्रीजिंग बिकॉज पीपल वर वर्किंग फ्रॉम होम, राईट. सो त्याच्यामुळे स्ट्रेस हेडेक्स, मायग्रेन, टेन्शन टाईप हेडेक्स ह्याचं पण प्रमाण वाढलं होतं. आणि हे अनकॉमन डिझिजेस जे नसांचे आणि स्नायूंचे मी सांगितले, न्यूरोपॅथी, मायोपॅथी, सो हे पण आमचे दिसत होते सिम्पटम्स. कॉमनली मसल पेन वॉज ऑल्सो अ कॉमन सिम्पटम. सो असे हे डिझिजेस रेअर आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये की हे आजार आपल्याला झाले तर काय, पण आपण माहिती असलेली पाहिजे आपल्याला की कोविडमध्ये फक्त खोकला आणि ताप हे नाही, पण रेअरली न्यूरोलॉजिकल डिझिजेस पण दिसू शकतात. नक्कीच. आता तुम्ही वेगवेगळ्या आजारांबद्दल सांगितलातच, पण कोविडमध्ये हेच का व्हायचे, म्हणजे हे आजार कोविडमध्ये का होतात याबद्दल काय सांगाल? हां, तर आता हा एक वेगळा टाईपचा डिझीज आहे. आधीच्या पॅन्डेमिक्समध्ये किंवा आधीच्या व्हायरल इन्फेक्शन्स जे आपल्याकडे येऊन गेले, इन्फ्लुएन्झा म्हणा किंवा सार्स, मर्स, चिकनगुनिया, डेंग्यू फीवर, या व्हायरल इन्फेक्शन्समध्ये पण हे आजार दिसू शकतात. ओके, त्याच्यामुळे आम्हाला वेस्टर्न लिटरेचर, वेस्टर्न पेपर्स आणि आपले काही पेपर्स लिटरेचर वाचून वी वर प्रिपेअर्ड की आपल्याला हे असे आजार दिसू शकतात. तर हे का होत आहेत त्याचे 2 प्रकारचे कारणं आहेत. तर एक म्हणजे की इट्स अ व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शनमध्ये ब्लड क्लॉट्स होण्याची प्रक्रिया जी आहे ती वाढते. आता ती कोविडमध्येच का वाढते असा प्रश्न आहे, बिकॉज इट्स अ व्हायरल इन्फेक्शनमुळे ती वाढते. बरोबर. टिपिकली काय होतं की आपल्या शरीरामध्ये ब्लड क्लॉट्स फॉर्म होत असतात आणि एकीकडून क्लॉट्स डिझॉल्व पण होत असतात. इट्स अ नॅचरल प्रोसेस. ओके, म्हणजे एक सिस्टम जी आहे ती क्लॉट्स फॉर्म करते, एक सिस्टम जी आहे ती ब्रेक करते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही लहान मुलाला मोबाईल दिलं, ओके, तर मोबाईल देताय पण आणि तो कंट्रोल पण करताय की नाही. सो इट्स अ कंट्रोल आणि गिव्ह अँड टेक, इजंट इट. कंट्रोलिंग सिस्टम जर आउट ऑफ कंट्रोल गेली, असं कोविडमध्ये होतंय की जर क्लॉट ब्रेक करायची सिस्टम ही जर आउट ऑफ कंट्रोल गेली तर आपल्या शरीरामध्ये वेन्समध्ये म्हणा किंवा आर्टरीजमध्ये इन्क्रीज क्लॉट्स फॉर्म होत आहेत. त्याच्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो आणि पेशंटला पॅरालिसिसचा अटॅक येतो. दुसऱ्या टाईपचं जे मेकॅनिझम म्हटलेलं आहे
तर व्हायरल इन्फेक्शन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक फॉरेन बॉडी आहे बेसिकली. तो आपल्या शरीरातले जे फायटिंग सेल्स आहेत, जे अँटीबॉडीज आहेत, ते त्याच्या अगेन्स्ट इम्यून अटॅक फॉर्म करतं. करेक्ट? की आपल्याला ह्या आजाराशी लढायचं आहे. बरोबर. काही वेळेस काय होतं की हे जे अँटीबॉडीज फॉर्म होतात ते कन्फ्यूज होतात की हे व्हायरस आहे की आपल्या शरीराच्या पेशी आहेत. सो इन दॅट केस ते आपल्या ब्रेनच्या सेल्सवरती, नसांच्या सेल्सवरती किंवा मसल्सवरती पण अटॅक करतात. अच्छा. आणि मग नसा कमजोर होतात, मसल्स कमजोर होऊ शकतात. ओके, इवन ब्रेनमध्ये पण जर अटॅक झाला असा तर हे सगळे ऑटो इम्यून डिझिजेस त्याला म्हणतात. ओके, सो अशा प्रकारचे आजार होतात की तिथे वीकनेस डेव्हलप होतो. सो GBS हा एक प्रकारचा आजार आहे जो आम्ही बघतोय कोविडमध्ये. सो नसांचा आजार आहे, मसल पेन आणि मायोपॅथी. सो मसल पेन असं फक्त नाही, पण जेव्हा हे सिव्हिअर लेवलला जातं, मसलचं इन्फ्लमेशन सुरू होतं तिथे, तर तिथे हे टाईप्स दिसत आहेत. सो इन शॉर्ट म्हणायचं तर एक तर क्लॉट फॉर्मेशन होतं आहे, दुसरीकडे हे इम्यून रिस्पॉन्स जो आपला बदलतो ह्याच्यामध्ये आम्हाला हे आजार दिसत आहेत. म्हणजे कोविड सोबत हे खूप असे आजार आहेत जे समोर सुद्धा आलेले आहेत. डॉक्टर, खूप छान माहिती तुम्ही सांगताय आणि मला अजून सुद्धा खूप प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आपण बघतोय का आज हॅलो 24 तासमध्ये डॉक्टर मेघा धामणे आपल्याला मार्गदर्शन करतायत. खूप गोष्टी त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळ झाली आहे कार्यक्रमात एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेकवरती जाण्यापूर्वी आपण डॉक्टर मेघा धामणे यांच्यासोबत चर्चा करत होतो. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर मेघा, कोविडच्या काळामध्ये खरं तर तुम्ही GBS वरती बराच रिसर्च केलेला आहे. नेमका GBS हा आजार काय आहे आणि त्याबद्दल काय अधिक माहिती द्याल? हां, तर GBSचं ॲक्च्युअल इन्सिडन्स म्हणजे ॲक्च्युअल जे केसेस आपण जे बघतो ते इनफॅक्ट जसं मी सांगितलं, हेल्दी लाईफस्टाईलमुळे ओव्हरऑल इन्फेक्शन्स पण कमी होते, नॉर्मल फ्लू पण कमी होतो. तर त्याच्यामुळे GBSचं प्रमाण पण ॲक्च्युली कमी झालं होतं. ओके, पण आम्ही असं बघितलं की या काळामध्ये आम्हाला GBSचे केसेस दिसत आहेत. म्हणजे माझ्याकडेच नाही, पण बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये, मुंबईमध्ये, लातूर, अकोला, सगळीकडे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर दुसऱ्या स्टेट्समध्ये पण GBS दिसत होतं. जेव्हा आम्ही बघायला सुरू केलं की ह्याचं काही दुसरं कारण सापडत नाही आणि ह्या पेशंट्सला कोविड पण आहे. सो काही पेशंट्स यूज टू कम विथ RT-PCR पॉझिटिव्ह कोविडचे आणि 2-3 दिवसामध्येच विकनेस झाला. ॲडमिटेड विथ लेग विकनेस, आर्म विकनेस. म्हणजे काय की त्यांना 2 दिवसातच चालता येत नव्हतं, हात उचलता येत नव्हता. काही लोकांना गिळ्याला त्रास होत होता किंवा श्वास घ्यायला त्रास होता आणि डायरेक्ट व्हेंटिलेटरवर जायचे ते. सो GBS कॅन बी अ व्हेरी सिव्हिअर डिझीज बेसिकली. ओके, तर म्हणजे जनरलाइज्ड विकनेस होतो आणि इट्स अ लाईफ थ्रेटनिंग डिझीज म्हणता येईल, कारण तेव्हा पेशंट व्हेंटिलेटरवर जाऊ शकतो. सो असे केसेसला दुसरं काही कारण आम्हाला काही सापडलं नाही, कारण त्यांना कोविड पण होतं आणि GBS पण होतं. करेक्ट. सो इटलीमध्ये सर्वात पहिली केस GBSची वुहानमध्ये डायग्नोज केली होती, जिकडे पॅन्डेमिकचं एपिसेंटर ज्याला आपण म्हणतो तिथे. इटलीचे 6 केसेस रिपोर्टेड होते आणि जगभरात ऑलमोस्ट आम्ही जेव्हा स्टडी सुरू केला तेव्हा ऑलमोस्ट 20 केसेस होते. आमच्याकडे त्यावेळेस 20 केसेस फक्त मुंबईत होते. म्हणजे इमॅजिन करा, जगभरातले वर्ल्ड वाईड 20 केसेस, मुंबईत फक्त आम्ही जेव्हा सांगितलं व्हॉट्सॲप ग्रुपवरती, फटाफट सगळ्या न्यूरोलॉजिस्टनी सहकार्य केलं. आम्ही सगळ्यांनी कोलॅबोरेटिव्ह एफर्ट घेतला आणि आय वॉज द प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर फॉर दिस स्टडी. सो 20 केसेस मुंबईत आणि मग नंतर लोकांना जसं कळलं न्यूरोलॉजिस्टला की आम्ही स्टडीज कलेक्ट करतोय, डेटा कलेक्ट करतोय, तसं पुण्यावरून एक 15 केसेस, अकोल्यावरून 1 केस. सो असे आम्ही गोळा करत गेलो. एव्हरीबडी हेल्प्ड आउट सो दॅट आम्ही ह्या पेशंटचा स्टडी करून काही पब्लिकेशन करू शकतो. ह्याच्यातनं आम्हालाही शिकायला मिळेल, म्हणजे पेशंटचं ट्रीटमेंट कॅन बी इम्प्रूव्ड बेसिकली. हा आजार नेमका बरा होतो का? हा आजार बरा होतो. अच्छा. आणि हा आजार इवन कोविडमध्ये पण आम्हाला 50 वर्षांच्या वरच्या वयोगटातल्या पुरुषांमध्ये जास्त दिसत होता. अच्छा. साधारण किती काळ लागतो म्हणजे त्यांना बरं होण्यासाठी? तर GBS आता हे पेशंट व्हेंटिलेटरवर गेले म्हणजे लोकांना भीती वाटायची की हे कोविडमुळेच गेलेत का व्हेंटिलेटरमुळे किंवा काय, किंवा काही कोविडचे पेशंट जे ICU मध्ये असायचे त्यांना व्हेंटिलेटरवरून काढता येत म्हणजे विन ऑफ नाही करायला जमलं, जनरलाइज्ड विकनेस आहे, तर ह्या केसेसमध्ये पण GBS सस्पेक्ट करणं महत्त्वाचं असतं ICU मधल्या पेशंट्समध्ये.
कारण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. GBSचा पेशंट बरा होऊ शकतो. आम्ही टोटल केसेस प्रेझेंट केले, पब्लिश केले, ते 42 होते. इमॅजिन करा, वर्ल्ड वाईड फक्त 20 रिपोर्ट केले होते आणि फक्त मुंबई, महाराष्ट्रातले आमच्याकडे आलेले केसेस वर 42. नंबर्स वर मच हायर. पण घाबरायचं नाही आहे त्याच्यामध्ये, कारण हा GBS बरा होतो. जसं हे म्हटलं की इम्युनिटी आपली चेंज होते काय GBSमध्ये किंवा कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये, तर त्या इम्युनिटीला ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं असतं. नक्की. सो ती वेळेवर ट्रीटमेंट दिली, IVIG किंवा इम्युनोग्लोबुलिन्स हे नावाचं प्रोटीन्स आपण देतो, किंवा प्लाझ्मा फेरेसिस हे जे अँटीबॉडीज असतात जे आपल्याच पेशींवर अटॅक करतायत त्यांना बाहेर काढायचं, नक्कीच. डायलिसिस सारखं. जाता जाता अजून एक का प्रेक्षकांना काय सल्ला द्याल, कारण कोरोना पुन्हा एकदा वाढतोय. या सेकंड वेव्ह येते आहे, सो सगळेजण आता सतर्क होत आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी म्हणेल की सर्वांनी मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग, गरज नसेल तर गर्दी करू नका, बरं. कारण ते महत्त्वाचं आहे. खूप. कारण आम्ही सिव्हिअर केसेस पण बघतोय, जरी त्याचं प्रमाण कमी असेल, 0.1% जरी असलं डेथ्स, तरी GBS सारखे पण आजार होऊ शकतात. स्ट्रोक्स होत आहेत, यंग स्ट्रोक्स, यंग पेशंट्स आर डाईंग. सो वी डोंट वॉन्ट टू लेट दिस हॅपन. अगदी खरं. सो ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि ह्याचबरोबर मी माझ्या फॅमिलीनी पण मला खूप सपोर्ट केला ह्याच्यामध्ये. म्हणजे माझे वडील डॉक्टर प्रकाश शेठ हे पण फ्रंटलाईन वर्कर म्हणूनच काम करत होते. अरे वा. माझे सासरे डॉक्टर धामणे, माय हजबंड वॉज टेकिंग केअर ऑफ द कोविड वॉर्ड इन टाटा मेमोरियल, डॉक्टर चेतन धामणे. माझ्या मुली स्वतः, दे वर ऑल्सो हेल्पिंग मी आउट. सो या सगळ्यांना मी धन्यवाद देते या कार्यक्रमामध्ये. खरं तर खूप छान माहिती तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला सगळ्यांना दिलेली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद झी24 तासकडून. पण आता आपण बघितलेलं आहे का डॉक्टर मेघा धामणे यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि कोरोनामध्ये घ्यायची जी काळजी आहे त्याबद्दल त्यांनी खूप आपल्याला माहिती दिली आहे. आज या कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. आपण पुन्हा उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.